जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथे गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे मित्रांनो। आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा इथे जॉईन होऊन तुम्ही कॅपकट ॲप आहे तो इथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या आजच्या इथे व्हिडिओसाठी मी जेवढं काही इथे मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो त्यासोबत म्हणजे त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी डेली आपल्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते अपलोड करत असतो मित्रांनो। तर तुम्ही टेलिग्रामवरून सुद्धा इथं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जे ते रील्स आणि काही अपडेट जे असतील ते इथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो चला तर आपण जिथे आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो आपल्या जिथे सर्वात तिथे VPN जे असेल ते इथं कनेक्ट करून घ्यायचं। त्यानंतर बॅक येऊन आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करता असतो, म्हणजे कशा प्रकारचा एक इमेज भेटेल तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड केल्यानंतर आता आपल्या काय करायचं, त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्याची जी लेअर असेल ती 20 सेकंदापर्यंत आणून घ्या। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तो म्हणजे कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर याचा जो ॲड असेल तो सर्वात आधी इथं आपल्या एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तिथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय करायचं, बिटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचे, परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करायचे, परत इथं आपल्या जिथे बिट 7 वरती येऊन इथं स्प्लिट करायचे। तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार आपले जे इमेजेस जे असतील ते इथं तुम्ही इथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या मित्रांनो। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर एक्स्ट्रा जो पार्ट असेल आपल्या इमेजचा तो आपल्या इथं काय करायचं आहे मित्रांनो, इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर तो इथं डिलीट करून टाका। तर आता इथे डिलीट करून टाका। डिलीट केल्यानंतर आता आपल्या काय करायचं, जो आपण इथे बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा आपल्या इथे जे काय करायचं डिलीट करून टाकायचे। तर आता आपल्या काय करायचं, ह्या इमेजेसला जे ते आपल्याला आता इथं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर मित्र ॲनिमेशन आपल्या इथं अप्लाय करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इनमध्येच अनफोल्ड अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करा। अप्लाय केल्यानंतर परत आपल्या सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन आपल्या इथं बघा आता एक अशा प्रकारचा स्लिप अँड स्लाइड 1 अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। तर इथं केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन इथे बघा वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बाउन्स ठेवू द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं जिथे आपला स्ट्रेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन इथं बघा अशा प्रकारचा होमिंग लाईट अशा प्रकारचा एक इथं आहे मित्रांनो ॲनिमेशन तर तिथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये येऊन इथं ट्रेंड 3 हा अप्लाय करून टाका आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉमोमध्ये येऊन इथं बघा आता अशा प्रकारे रोल इन अँड आउट अशा प्रकारचा एक अशा प्रकारचा ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं लेफ्ट झूम द्या। तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आपले जेवढे काही इथं इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला ॲनिमेशन इथं अप्लाय केले। तर त्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे। तर ते करण्यासाठी आपल्याला बघा काय करायचं, आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे। परत आपल्याला काय करायचं बघा आता 2 सेकंदाच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे। परत नंतरचे ते आपल्याला काय करायचं, आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे। त्यानंतर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारचा गार्बलेड ग्राफ्ट अशा प्रकारचा एक इथं ग्राफिटी अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या मित्रांनो। परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं, परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारचा फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या। परत आपल्याला एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोइंग लाईन्समध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे। तिथं आल्यानंतर टेक्नॉलॉजी 3 हा अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून त्या इमेज पुरतं इथं ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या।
त्यानंतर परत एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय हा जो इथं इफेक्ट आहे तर तो इथं अप्लाय करून त्या इमेज पुरतं इथं ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन मिनी रेनबो हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतर आपल्याला शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत नंतर आपल्या काय करायचं परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या स्पीडच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून टाका. केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची जो वर्टिकल असेल ती तिन्ही फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे वर्टिकल सेट करून टाका आणि ॲडजस्टमेंट जी असेल ती त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपलाचा इथं व्हिडिओ तो इथं रेडी झाला तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्र अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झाली मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.